विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे ह्युमन राईट्स, मानवाधिकार. व्यक्तीच्या जीवनामध्ये मानवाधिकाराला खूप जास्त महत्त्व आहे. व्यक्तीला स्वतःची प्रगती जर करायची असेल, स्वतःचा विकास जर करायचा असेल, तर त्याला काही मानवी हक्क असणं आवश्यक आहे. जोपर्यंत त्याला स्वतःचे मानवी हक्क मिळणार नाही, तोपर्यंत तो स्वतःची प्रगती करू शकणार नाही. म्हणून ह्युमन राईट्स हे व्यक्तीच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मानवी हक्क म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भेदाशिवाय मिळणारा अधिकार होय. मानवी हक्क हे व्यक्तीला जन्मजात मिळत असून त्यांना कायदा संविधानाचे संरक्षण असते. जेव्हा व्यक्ती जन्माला येतो त्यावेळेसपासूनच त्याला या पृथ्वी तलावर मानवाधिकार हे प्राप्त होत असतात. मानवाधिकारामध्ये जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, सन्मानाने जगण्याचा व गुलामगिरी मुक्त जीवन जगण्याचा अधिकार यामध्ये समाविष्ट होत असतो. या अधिकारामुळे व्यक्ती हा आपली प्रगती खूप चांगल्या प्रकारे करत असतो. भारतीय संविधान या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव अधिकार हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी टाकलेला आहे आणि ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याची संधी या संविधानाने दिलेली आहे. राज्यघटनेच्या 12 ते 32 कलमामध्ये मूलभूत अधिकार, हक्क हे नमूद करण्यात आलेले आहेत. मानवी हक्काच्या आंतरराष्ट्रीय जाहीरनामा संयुक्त राष्ट्रसभेच्या सभेत 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस येथे स्वीकारला गेला. या मूलभूत हक्क आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य याला अत्यंत जास्त महत्त्व दिले गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर मानवाच्या अवमानामुळे संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाने 30 कलमांचा दस्तऐवज तयार केला. तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधारस्तंभ म्हणून या ठिकाणी मानला जातो आणि यातूनच मानवाधिकाराची संकल्पना ही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. कारण पहिल्या महायुद्धामध्ये मानव अधिकाराचे खूप मोठे हनन झाले, खूप मोठी हानी ही मानवाधिकाराची झाली होती. म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर मानवाधिकाराला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. या मानवाधिकार चार्टरमध्ये काही मुख्य कलम आहेत. कलम 1 मध्ये सर्व मानवजात स्वतंत्र व समान आहे. कलम 2 मध्ये व्यक्तीच्या धर्म, जात, लिंग यावरून भेद केला जाणार नाही असं म्हटलं गेलं आहे. तर कलम 3 ते 5 मध्ये जीवन, स्वातंत्र्य व अत्याचारापासून मुक्त असा समाज निर्माण केला जाईल व त्याबाबतचे संरक्षण दिले जाईल असं देखील या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. म्हणून एकूण 30 कलमांमध्ये अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, शिक्षण, कायद्याची हक्क यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या मानवाधिकार तत्त्वाला अत्यंत जास्त महत्त्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मानवाधिकार हा व्यक्तीचा वैयक्तिक अधिकार आहे. त्याच्यावर कोणीही बाधा आणू शकत नाही. जर कोणी बाधा आणण्याचा प्रयत्न यामध्ये जर केला तर त्याला कायद्याने खूप मोठी शिक्षा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपला विकास जर करायचा असेल तर मानवाधिकाराचा उपभोग प्रत्येक व्यक्तीने घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये मानवाधिकाराला सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात येत असतं. मानवाधिकारमुळे प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य मिळतं आणि व्यक्ती स्वातंत्र्य जिथं मिळतं तिथे प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याची मोठी संधी या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि ही संधी जर त्या व्यक्तीला या ठिकाणी जर प्राप्त झाली तर तो स्वतःची प्रगती करतो आणि संपूर्ण देशाचीही मोठी प्रगती या ठिकाणी करत असतो. याचा फायदा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तर होतोच,
परंतु याचा फायदा देशाला देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो, म्हणून याला खूप जास्त महत्त्व आहे.